सन्माननीय कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश राणे साहेब यांनी आमदारकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने कुडाळ मालवणच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्याने विजयी केला, त्यानंतर साहेबांनी प्रत्यक्ष जे काय कुडाळ मालवण विधानसभेतले प्रलंबित जे प्रश्न असत, अनेक वर्ष रखडलेले जे ज्या प्रशासकीय कामं असत त्याच्याकडे लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे। साहेबांच्या सूचनेप्रमाणे आज मालवण बसस्थानकाच्या ठिकाणी आज आम्ही सुदेश यात्रेकर असतील, आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले। अनेक वर्ष 1999 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ह्या इमारतीसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 2 कोटी रुपयाचा निधी ह्या इमारतीसाठी प्राप्त झालेला होता। पण 99 पासून आज 2024 पर्यंत गेल्या एवढ्या वर्षामध्ये ह्या ठिकाणची जे आमदार होते श्री वैभव नाईक यांनी फक्त कॉन्ट्रॅक्टर बरोबर फक्त ठेकेदारी ह्या हिशोबाने काम सुरू करून आपला जा काय आर्थिक गणिता फक्त करून पुढे ह्या एस टी स्टँडचा पूर्णपणे इमारती पूर्ण होण्यासाठी काम न करता पूर्णपणे ह्या इमारतीवर दुर्लक्ष केलं। आज ह्या ठिकाणी या इमारतीची पाहणी केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येतात, सन्माननीय निलेश राणे साहेबांनी ज्या ज्या गोष्टी ह्या इमारतीत भेट देऊन सांगितल्यानंतर त्या पद्धतीने आम्ही गेलो। त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आज आमच्या सोबत असत, तसेच डेपो मॅनेजर जे असत सूर्यवंशी ते पण सोबत असतात। काही सूचना भारतीय जनता पार्टी म्हणून या त्या इकडचं जे मंजूर ठेकेदारांना आम्ही केलेले आहेत ते म्हणजे काही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ही जी इमारत असा त्या इमारत याचा लोकार्पण होणं गरजेचं असा, तो एक प्रमुख मुद्दो। त्यानंतर ह्या ठिकाणी येणारे जे प्रवासी असत या प्रवासींचा जी दैनंदिन गैरसोय म्हणजे इकडे जी त्यांची शौचालयची जी व्यवस्था असत ती व्यवस्था ह्या ठिकाणी नसल्यामुळे जी गैरसोय होता, तर तो शौचालयाची बांधणी करून लगेच लवकरात लवकर हे शौचालय खुले करून देणार। तसेच ही बाजूक जी जुनी इमारत असा त्या इमारतीमध्ये काही भाग जीर्ण झाल्यामुळे या ठिकाणी प्रवासी आपलं जीव मुठीत धरून ह्या ठिकाणी प्रवासादरम्यान ह्या शेडमध्ये उभे असतात, तर तो जो भाग असा तो त्या ठिकाणी कायम ढासळत असता, तर ती इमारत पुढच्या महिन्याभरामध्ये डेमॉलिश करून तो भाग प्लेन करणार हे विषय दिलेले असत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डेपो मॅनेजरांना एक सूचना केलेली आहे की नगरपालिकेला आजच पत्र देऊन लेडीज लोकांची जी गैरसोय होता त्याच्यासाठी मोबाईल टॉयलेटची मागणी करून ज्या ठिकाणी एस टीचा प्रवास होता त्या ठिकाणी जवळच्या जागेमध्ये हे मोबाईल टॉयलेट जर उभे केले तर त्याच्या माध्यमातून जो महिला वर्गांचा जो वॉशरूमसाठी त्रास होता तो एक त्रास मिटून जाईल आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते सन्माननीय निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाक सुरुवात झाली, त्याचो एक आभास देखील आणि वस्तुस्थिती जनतेच्या नजरेत येईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही भेट दिली तेव्हा एक गोष्ट लक्षात दिली की 3rd फ्लोअरला 2019 मध्ये ह्या बांधकामामध्ये मल्टिप्लेक्ससाठी पण निधी उपलब्ध असा खोटा आश्वासन दिला गेलेला आज कागदोपत्री लक्षात दिला। 3rd फ्लोअरला 2nd फ्लोअरला नुसतं मल्टिप्लेक्सचे त्या ठिकाणी फक्त स्लॅब असा टेरेस उभे असा, पण प्रशासनात त्याच्यासाठी कुठलाही निधी प्राप्त झालेला नाही। त्यामुळे गेले 99 पासून आमदार ह्या सगळ्या विषयामध्ये जनतेक खोटी आश्वासनं देत होती ते एकदा कागदपत्रामध्ये उघड झालेला, परंतु येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या मागणीचा विचार करून त्या ठिकाणी आवश्यक असल्यास मल्टिप्लेक्स किंवा आवश्यक असलेला तो बदल तो भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात होईल असा आम्ही अभिवचन आपण आपल्या माध्यमातून जनतेकडे देतो। एकंदर ह्या काही पुढच्या दिवसामध्ये चालू आठवड्यामध्ये स्वतः निलेश राणे साहेब आणि सन्माननीय नारायण राणे साहेब हे ह्या भागाच्या सगळ्या अखर्चित आणि अपूर्ण राहिलेल्या प्रकल्पांबद्दल जी काय माहिती घेतली त्याच्यासाठी आजचं आमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या इमारतीमध्ये आज आम्ही भेट दिली। या सगळ्या ह्या घडलेल्या घटनेचं रिपोर्टिंग
सन्माननीय निलेश राणे साहेबांका आज भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष म्हणून आमच्या वतीने केला जाईल। पण निश्चितच एक गोष्ट खरी आहे की 99 पासून 2024 पर्यंत ज्या ह्या इमारतीचं बांधकाम अगदी 2-2.5 वर्षात पूर्ण होणं गरजेचं होता, राजकीय अनास्था आणि प्रशासकीय अनास्थेमध्ये हे काम अडकला ही वस्तुस्थिती आहे। पण निश्चितच येणाऱ्या महिन्याभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ही इमारत लोकार्पणासाठी उपलब्ध होईल एवढाच आजच्या ह्या दौऱ्यातून आम्ही वचन आपल्या जनतेक देतो।